नमस्कार. जमाना बदलला आहे, काळ बदलला आहे. बदलत्या काळानुसार व्याख्या पण बदलल्या. सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रेमाची व्याख्या अनेकांना समजत नाही. अनेक जण प्रेमाच्या व्याख्येबाबत गल्लत करतात. नक्की प्रेम म्हणजे काय? आपण हे तर ऐकलंच असेल, प्रेम म्हणजे प्रेम असतं, दुसरं तिसरं काय असतं. ही कविता बाजूला सोडा, त्याबद्दल मला चर्चा करायची नाही. पण प्रेम ह्या शब्दाचा अर्थ स्वीकार हा आहे. स्वीकार हा आहे. प्रेम म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीबरोबर प्रेम करता तो व्यक्ती जसा आहे तसा, आणि तुम्हाला अपेक्षित आहे की तो असा असायला हवा, परंतु तसा नाही, आणि तसा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीचा स्वीकार करता. ह्याला म्हणतात प्रेम. हेच प्रेम आपल्या आईचं आपल्यावरती आहे, आपल्या बाबांचं आपल्यावरती आहे, आणि आपल्या आईवडिलांवरती आहे. तर त्यामध्ये जर किंतु परस्तू असेल किंवा समोरचा व्यक्ती बदलावा आणि तो बदलला तर किती छान होईल, अशा जर अपेक्षा तुमच्या असतील तर ते प्रेम नव्हे, ते अटी शर्तीवरती असलेलं प्रेम अशी त्याला तुम्ही व्याख्या देऊ शकता. परंतु ते निखळ असं प्रेम होऊ शकत नाही. तर लक्षात ठेवा, प्रेम म्हणजे जसं आहे तसं स्वीकार, आणि जसं नाही तसं स्वीकार. मी प्रोफेसर यशराज पारखी अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाठवत आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील काय, आवडत आहे म्हणून तर पाहत आहे, मग वाट कशाची पाहत आहे. सबस्क्राईब करायचं आहे, आणि हो, फॉरवर्ड नक्की करायचं आहे, आणि प्रेम हे समजून घ्यायचं आहे. धन्यवाद.